तुम्ही आज आक्रमक आंदोलन केलं, टिंबू गाजर वगैरे टाकल्या आणि तहसीलदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करताय. काय मागणी आहे, काय तुमचं सांगायचं? 2024 पासून तहसीलदार निलेश पाटील हे करप्टेड आहेत. वेळोवेळी माझ्याकडे त्या गोष्टीचे पुरावे आहेत, ऑडिओ आहेत, व्हिडिओ आहेत. संबंधित तहसीलदारांना, निलेश पाटलांना मी मोबाईलमध्ये चॅटिंग केलेलं आहे की XYZ ठिकाणी वाळू असल, मुरुम असल याची तस्करी चालू आहे. त्यांनी मला प्रतिउत्तर दिलं होतं की ठीक आहे, आपण या गोष्टीवर कारवाई करू. संबंधित 2024 डिसेंबर महिन्यात मी कलेक्टर साहेबांना सुद्धा पत्र दिलं होतं. कलेक्टर साहेबांना पत्र दिलं असताना सुद्धा कलेक्टर साहेबांनी चौकशी लावतो असा शब्द दिला होता. ती संबंधित वृत्तपत्रात असेल, चॅनलच्या माध्यमातून बातमी सुद्धा प्रसिद्ध झाली होती. पण त्याच्यानंतर मला सांगा, कार्यालयीन प्रमुख म्हणून तहसीलदारवर कारवाई होणं गरजेचं आहे. तहसीलदारच्या अंडरमध्ये असलेले नायब तहसीलदार असतील किंवा मंडळ अधिकारी असतील किंवा तलाठी असतील, हे 4 लोक अँटी करप्शन झालेले आहेत.